नमस्कार. थंबनेल आणि टायटल तर तुम्ही बघितलंच असेल. आज आपण रेसिपीच्या व्यतिरिक्त काहीतरी महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत. आज किचनसाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओत तुम्ही बघू शकताय की मी 2 चॉपिंग बोर्ड घेतले आहे. त्यातला हा एक प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड आहे आणि दुसरा जो आहे तो लाकडी चॉपिंग बोर्ड आहे. इथे या प्लास्टिकच्या बोर्डला तुम्ही बघू शकताय आपण रोज ज्या भाज्या चिरतोय, भाज्या कट करतोय, त्या भाज्या कट करून करून या चॉपिंग बोर्डची अशी हालत झालेली आहे. आणि इकडे तुम्ही लाकडी चॉपिंग बोर्डलाही बघू शकताय की आपण जो चाकू आहे त्याने ज्या भाज्या कट करतोय त्या चाकूचे जे कडा आहेत त्या लागून लागून या लाकडी चॉपिंग बोर्डला देखील चिरा पडलेल्या आहेत आणि या चिरांमध्येच बॅक्टेरिया आणि बुरशी तयार होते आणि आपण तेच बोर्ड रोज रोज भाज्या कट करायला घेतोय आणि आपल्या आरोग्याशी खेळतोय. प्लास्टिक आणि वुडनचा चॉपिंग बोर्ड हा आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे मी यावर पर्याय म्हणून एक स्टीलचा चॉपिंग बोर्ड ऑर्डर केला आहे. तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन याची लिंक तुम्ही घेऊ शकताय व त्या लिंकवर क्लिक करून हा चॉपिंग बोर्ड ऑर्डर करू शकताय. चला तर मग बघूया हा चॉपिंग बोर्ड कसा आहे. हा आहे आपला स्टीलचा चॉपिंग बोर्ड. हा आपण कट्ट्याला असा अडकवू शकतोय जेणेकरून आपण चिरताना किंवा त्याच्यावर काय जर कणिक मळायचं असेल, चपाती लाटायची असेल तर तो सरकणार नाही व स्मूथली आपलं काम होईल. या चॉपिंग बोर्डला चाकूचे कट लागण्याची शक्यता नाहीये आणि चाकूचे कट लागल्यामुळे त्यावर बुरशी किंवा बॅक्टेरिया होण्याची शक्यता नाहीये. मोस्टली आपण अशा प्रकारचा चाकू वापरतो. हा चाकू आपण या चॉपिंग बोर्डवर फ्रीली वापरू शकतोय. या चॉपिंग बोर्डचा उपयोग आपण कसा करू शकतोय ते आपण बघूया. आता मी कट्ट्यावर हा चॉपिंग बोर्ड मला हव्या त्या पद्धतीने व्यवस्थित फिक्स करून घेत आहे जेणेकरून मी जे काही काम करणार आहे ते करताना तो हलायला नको. आता हा व्यवस्थित फिक्स झाला आहे. आता मी याच्यावर कांदा चिरायला घेते. तुम्ही बघू शकता अगदी स्मूथली कांदा चिरला जातोय आणि हा चॉपिंग बोर्ड मोठा असल्यामुळे आपल्याला वेगळ्या डिशची गरज नाही की कांदा चिरून झाला की आपण वेगळ्या डिशमध्ये काढा. याच्यावर एक सोबतच आपण 4-5 प्रकारच्या भाज्या चिरून ठेवू शकतोय. येथे माझा कांदा चिरून झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. आज मी पिठलं करणार आहे त्यामुळे जास्त काही साहित्य नाहीये. आता प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डवर कटिंग केल्यावर काय होते ते आपण बघूया. आता इथे मी प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डवर काकडी कट केली आहे. तर तुम्ही बघू शकताय की त्याचं प्लास्टिक निघून कसं काकडीला लागलंय व बाहेरही हाताला लागलंय. हा चॉपिंग बोर्ड जरी दिसत असला तरी हा 1 महिन्यापूर्वीचा चॉपिंग बोर्ड आहे. आणि हा दुसरा वुडनचा चॉपिंग बोर्ड, यावरही आपण प्रॅक्टिकल करून बघूया. यावरही बघा जी बुरशी आलेली होती खाली ती चाकूला लागून काकडीला येथे लागलेली आहे. या चॉपिंग बोर्डचा अजून एक फायदा म्हणजे आपण वेगळी डिश न घेता असाच चॉपिंग बोर्ड उचलून आपण जे फोडणी टाकायचे आहे त्यात ते चिरलेला साहित्य आहे ते तसेच टाकू शकतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय. आता आपण या चॉपिंग बोर्डचा अजून एक फायदा म्हणजे आपण या चॉपिंग बोर्डवर चपातीही लाटू शकतोय अगदी चॉपिंग बोर्ड न हलता. इथे मी चपाती लाटायला घेतली आहे आणि तुम्ही बघू शकताय चपाती अगदी आपण पोळपटावर लाटतो तशा प्रकारे लाटल्या जाते. व्हिडिओत तुम्ही बघू शकताय चपाती लाटताना चॉपिंग बोर्ड जराही हलत नाहीये. चपाती अगदी गोल व व्यवस्थित लाटल्या गेलेली आहे. आता ही चपाती आपण भाजून घेऊया. अशा प्रकारे आज मी सगळ्या चपात्या या चॉपिंग बोर्डवरच केलेल्या आहे. तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित चपाती लाटल्या गेलेल्या आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे याला धुवायचं कसं. आता लाकडी चॉपिंग बोर्ड आणि प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डला आपण तारेची घासणी लावू शकत नाही किंवा दुसरी कुठलीही घासणी लावू शकत नाही. तसा प्रॉब्लेम या चॉपिंग बोर्डला येणार नाही. तुम्ही तारेच्या घासणीनेही घासू शकताय आणि जर तुम्हाला तारेच्या घासणीने घासायचं नसेल तर तुम्ही हातालाही थोडासा साबण लावून ते चोळून घेऊ शकताय. हे बघा इथे मी चॉपिंग बोर्ड धुवून घेतला आहे. किती स्वच्छ निघाला आहे. याला ना बुरशीचा प्रॉब्लेम ना बॅक्टेरियाचा प्रॉब्लेम. जर तुम्हाला हा चॉपिंग बोर्ड आवडला असेल आणि खरेदी करायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो ऑर्डर करू शकताय. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.